नमस्कार, मी डॉक्टर गीतांजली तिवारी, स्त्रीरोगतज्ञ व जनरल फिजिशियन, ग्लोबल हॉस्पिटल कळमनुरी. आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांमधील होणाऱ्या काही आजारांबद्दल. स्त्रियांमध्ये साधारणतः 2 प्रकारचे स्राव होतात. एक म्हणजे श्वेतस्राव आणि एक रक्तस्राव. श्वेतस्राव म्हणजे पांढरं पाणी येणे आणि रक्तस्राव म्हणजे जे आपल्याला पाळीदरम्यान स्राव होतो त्याला आपण रक्तस्राव असं म्हणतो. स्त्रियांमध्ये या स्रावाबद्दल माहिती तर आहे, पण यामुळे सुद्धा आजार होतात हे स्त्रियांना माहीत नाही किंवा ते माहीत असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. तर आपण त्याबद्दलच आज जाणून घेणार आहोत. पांढरे पाणी जाणे. पांढरे पाणी जाणे म्हणजे काय? पांढरे पाणी कशामुळे जाते? कोणत्या कारणांमुळे जाते? वर जात असेल तर आपण त्यावर काय उपचार करू शकतो? चला तर मग जाणून घेऊया पांढरा कपडा याच्याबद्दल. पांढरा कपडा म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ल्युकोरिया. तर पांढरा कपडा लागणे म्हणजे काय? आणि पांढरा कपडा जास्त जात आहे आणि यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं, म्हणजे ओळखायचं कसं की हा नॉर्मल आहे किंवा डॉक्टरांकडे जायची गरज आहे. तर समजा तुम्हाला पांढरा कपडा हा एकदम पाण्यासारखा, वास न येणारा आणि निथळ असा चिकट प्रकारचा जात असेल तर समजून घ्यायचा हा ठीक आहे, नॉर्मली जात आहे. पण समजा त्याच स्त्रावाला वास येत असेल किंवा त्यामध्ये रंग बदललेला असेल किंवा तो पिवळ्या रंगाचा असेल, हिरव्या रंगाचा असेल किंवा करड्या रंगाचा असेल आणि तो एकदम दह्यासारखा घट्ट प्रकारचा दुर्गंधित वास येणारा असेल तर तुम्हाला याच्यावर उपचार घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता हे होण्याचे कारणं काय असू शकतात? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्वच्छता. जर तुम्ही तुमच्या मायांगाला स्वच्छ ठेवत नसाल किंवा ओले कपडे घालत असाल नेहमी ती जागा नेहमीसारखी ओली होत असेल तर त्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन होईल, बॅक्टेरियल इन्फेक्शन होईल, फंगल इन्फेक्शन होईल व त्यामुळे तुम्हाला तिथून ल्युकोरिया म्हणजे पांढरा कपडा जास्त लागण्याचे चान्सेस होऊ शकतात. नंबर 2 आहे ॲनिमिया. जर समजा स्त्रियांमधील किंवा तरुण मुलींमधील रक्ताचे प्रमाण कमी असेल, त्यामुळे त्यांची इम्युनिटी सिस्टीम कमी असेल. इम्युनिटी सिस्टीम कमी असल्यामुळे बॅक्टेरियाचे व फंगल इन्फेक्शनचे चान्सेस जास्त वाढतात आणि तिथून पण परत पांढरा कपडा जास्त लागतो. नंबर 3चं कारण आहे, जर समजा महिलांमध्ये डायबिटीज आहे. डायबिटीज असलेल्या स्त्रियांमध्ये सुद्धा इम्युनिटी पॉवर कमी असते, त्यामुळे पण त्यांना इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. नंबर 4चं कारण आहे न्यूट्रिशियस हेल्दी जेवण नसल्यामुळे, त्याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. आणि नंबर 5चं कारण आहे स्ट्रेस. सगळ्यात महत्त्वाचं सध्याच्या काळात स्ट्रेस हे प्रत्येक स्त्रियांमध्ये आहे. कामाचं म्हणू द्या, अभ्यासाचं म्हणू द्या, जे कशाचंही असेल, या स्ट्रेस या कारणामुळे सुद्धा पांढऱ्या कपड्याचे चान्सेस वाढतात. पांढऱ्या कपडे म्हणजे ल्युकोरियाची लक्षणे काय असू शकतात? आपण त्याला सिम्पटम्स असे म्हणतो. तर सिम्पटम्स काय असू शकतात की मायंगामधून पांढरा कपडा भरपूर प्रमाणात जाणे. पांढरा कपडा जात असताना आपल्याला त्या ठिकाणी खाजवणे म्हणजे इचिंग असणे. नंबर 3 तर आपल्याला कॉन्स्टिपेशन असणे. नंबर 4 जाणाऱ्या स्त्रावाला दुर्गंधित वास असणे की तो वास आपण सहन नाही करू शकत. गळून गेल्यासारखे वाटते, शक्तीत कमजोरपणा असतो, पूर्ण अंग दुखतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांना बॅक पेन म्हणजे कंबरदुखी जातो. हे जर 4-5 कारणे स्त्रियांमध्ये असेल आणि सोबत जर पांढरा स्राव जात असेल तर त्वरितच आपण त्याच्यावर उपचार करावे. आता आपण पांढरा कपडा होऊ नये किंवा झाला असल्यावर काय काळजी करावी, नेमकी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपले मायांग स्वच्छ ठेवले पाहिजे. नंबर 2 ती जागा ओली नसली पाहिजे, नेहमी ती जागा कोरडी असली पाहिजे. ठीक आहे. नंबर 3 नेहमी कॉटनचेच आंतरवस्त्र घातले पाहिजेत. ठीक आहे. आणि नंबर 4 म्हणजे वेळेवर टाईमवर आपण आपले जेवण केले पाहिजे आणि हेल्दी जेवण घेतलं पाहिजे. आणि आसन, व्यायाम, योगा हे या 4-5 काही गोष्टी आहेत, जर मेंटेन केल्या तर आपल्या ल्युकोरियाचा त्रास हा कमी होऊ शकतो किंवा ल्युकोरिया हा होणारच नाही. ठीक आहे. जर आपल्या घरातील महिलांना किंवा आपल्या ओळखीच्या महिलांना या आजाराचा त्रास असेल तर त्वरित संपर्क साधावा. ग्लोबल हॉस्पिटल कळमनुरी. धन्यवाद.